झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आता चोखंदळ पुणेकरांसाठी आणि पुण्यात आलेल्या पाहुण्यांसाठी एक चवदार बातमी। महाराष्ट्रातील वैविध्यपूर्ण खाद्य संस्कृतीचा आस्वाद एकाच छताखाली घेण्याची संधी पुणेकरांना मिळाली आहे। गणेशोत्सवानिमित्त सातारा रोडवरील श्रेयस डायनिंग हॉलमध्ये अस्सल महाराष्ट्रीयन खाद्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। झी 24 तासचे संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं। पुणेरी उसळ, कोल्हापुरी मिसळ, कोकणची पुरणपोळी आणि खानदेशी शेवभाजी असे विविध प्रकारचे आणि विविध चवीचे पदार्थ या महोत्सवात केवळ पाहण्यासाठी नाही तर चाखण्यासाठीही उपलब्ध आहेत। पुण्यात खाद्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। विविध प्रकारचे खाद्यपदार्थ इथे उपलब्ध आहेत। आपल्याकडे चराचर सृष्टी असा एक शब्दप्रयोग आहे, तो नेमका का आहे याचा अर्थ मला इथे आल्यावर उलगडला। आज या ठिकाणी अस्सल मराठी महाराष्ट्रीयन पदार्थांचा खाद्य महोत्सव भरवलेला आहे। अस्सल मराठी पदार्थ मग जे वैदर्भी असतील, खानदेशी असतील, कोकणातले असतील किंवा आमच्या पुण्यातले असतील, असे अस्सल गोड, तिखट, तुरट, आंबट अशा सर्व चवींचे पदार्थ जर खायचं असेल तर अशा प्रकारच्या खाद्यान्न मेळाव्याचा आपण आस्वाद घेतला पाहिजे। त्यामुळे मला असं वाटतं अशा प्रकारचे खाद्यान्न मेळे आणि तिथल्या अन्नाची चव चाखण्यासाठी म्हणून कदाचित परमेश्वर सुद्धा गुप्त रूपाने इथे आलेला असेल। तुम्ही सगळेजण नक्की याल याची मला खात्री आहे, कारण खाणं हा आपला धर्म आहे आणि त्या धर्माचा मी एक यात्रिक आहे। तर महाराष्ट्रामध्ये निरनिराळे जे विभाग आहेत, मग कोकण विभाग असेल, खानदेश असेल, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोल्हापूर या सर्व विभागातले वैशिष्ट्यपूर्ण जे पदार्थ आहेत त्या पदार्थांचा एक प्रकारे आपण इथे मेळाच भरवतो आणि सर्व जे खवय्ये आहेत त्यांना याचा आस्वाद इथे एका ठिकाणी घेता येतो आणि आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीचा इथे एक प्रकारे आनंद लुटता येतो। झी 24 तास एक पाऊल पुढे।